मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासराव त्याच्या फिल्मी करिअरसोबतच वैयक्तिक आयुष्यांमुळेही चर्चेत राहिला. काही वर्षांपूर्वी त्याने स्नेहा चव्हाण सोबत लग्न केलं, पण लग्नानंतर 2च वर्षात त्यांचा घटस्फोट झाला. स्नेहा चव्हाण हिने अनिकेत आणि त्याच्या कुटुंबियांवर कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याप्रकरणी पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. मात्र आता पहिल्यांदाच अनिकेत त्याच्या घटस्फोटाबद्दल बोललाय. जे झालं ते चांगलंच झालं. अशा काही गोष्टी आयुष्यात घडतात तेव्हा आपण काय आहोत, आपली किंमत काय आहे हे कळतं. ज्यांनी ते सगळं केलंय ते भोगतायत. कर्म असतं हे, असं अनिकेतने प्लॅनेट मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय. या गोष्टी झाल्या, त्याचा मानसिक त्रास तर खूप झाला, पण जे झालं त्याचा अतिशय आनंद आहे. लॉयरच्या रूपात मला चांगला मित्र भेटला. या केसमध्ये हायकोर्टानंच अंतिम निर्णय दिलाय. असं म्हणतात की शहाण्या माणसानं कोर्टाची पायरी चढू नये, पण ही म्हण काढणारा कुणीतरी दुबळा असावा. मी म्हणेन जावा. आपल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवायचा. न्यायव्यवस्था चांगली आहे, असंही त्याने यावेळी म्हटलंय. अनिकेतचा कोणता सिनेमा तुम्हाला सर्वात जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.